अमृतवर्षे आज जाहली, अथक वाहता झरा. कृतार्थ जीवन होई पावन, आनंदच हा खरा. पन्हाळा तालुक्यातील कणेरीपैकी दळवेवाडी या छोट्याशा वाडीवर श्री बंडोपंत चंद्राप्पा दळवी यांचा जन्म 2 जानेवारी 1951 रोजी झाला. 6 महिन्याचे असतानाच आईचं निधन झालं. अशा कठीण परिस्थितीमध्ये दळवी सरांची मामी तानुबाई पोवार यांनी त्यांना आपल्याजवळ ठेवलं आणि त्यांचा सांभाळ केला. वडिलांनी नाईलाजास्तव दुसरं लग्न केलं. मामीजवळ पोवारवाडीमध्ये राहिलेले दळवी सर यांनी कसं बसं 7वी पर्यंत शिक्षण घेतलं आणि पुढील शिक्षणासाठी ते पन्हाळा इथं दीपक आंबिलढोक या आपल्या आतेभावाकडे राहू लागले. पन्हाळ्यावर गाईड काम आणि चाफ्याची फुलं विकून मिळणाऱ्या पैशामध्ये 10वी पर्यंत त्यांनी शिक्षण घेतलं. नंतर ते पुढील शिक्षणासाठी कोल्हापूरला आले. हॉटेल पद्मा गेस्ट इथं वेटर म्हणून काम करत पुढील शिक्षण घेतलं. अशातच भांदीगरे या व्यक्तीनं त्यांना शनिवार ब्रांच शाळेत नोकरीला लावलं. गुरुवार पेठेत खोली घेऊन ते राहत होते. दळवी सर यांचे आतेभाऊ रामचंद्र आंबिलढोक यांच्या शब्दाला मान देऊन रामचंद्र आंबिलढोक यांची मेहुणी विठाबाई हिच्याशी विवाह करून दळवी सरांना सासरे पांडुरंग पोवार आणि सासूबाई बायाक्का पोवार यांच्यासारखी देवगुणाची साधी भोळी माणसं मिळाली. त्या काळी खासगी नोकरी असल्यानं पगार फक्त 50 रुपये होता. हळूहळू पगार वाढू लागला, पण संस्थाचालक पगार वाढ देत नव्हते. या अन्यायाविरुद्ध त्यांनी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघटना उभी केली. यामध्ये त्यांना बाबासाहेब चव्हाण, मोहन शिंदे, अदिती केळकर, लंबे सर, शिवाजी भोसले, डावरे सर, आनंदराव पाटील, उत्तम सातार्डेकर आणि इतर अशा अनेक जणांनी खंबीर साथ दिली. संघटनेच्या माध्यमातून शिक्षकांना चेकद्वारे पेमेंट लागू करून घेतले. तसेच शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलनं करून शिक्षकांना न्याय मिळवून दिला. 18 वर्ष कोल्हापूर जिल्ह्याचे संघटनेचे अध्यक्ष म्हणून निस्वार्थीपणे काम केलं. त्यांनी संघटनेचा सगळा प्रवास सायकलवरून केला. संघटनेच्या कामामुळं घरी लक्ष थोडं कमीच झालं. त्यातून संसाराचा गाडा हाकत दळवी दाम्पत्याला 3 मुले झाली, रूपा, दीपा आणि सागर. संसाराचा गाडा हाकत सावत्र बहिणींची लग्न, आहेर, माहेर देखील ते बघत होते. घर खर्चासाठी क्लास घ्यायला त्यांनी सुरुवात केली. कोल्हापुरात स्वतःचं घर व्हावं यासाठी त्यांनी 1985 साली रत्नाप्पा कुंभार नगर इथं घर बांधलं. काही दिवसातच वडिलांचं म्हणजेच चंद्राप्पा दळवी यांचं निधन झालं. स्वतःची लहान मुले, बायको आणि गावाकडील 4 बहिणी या सर्वांची जबाबदारी दळवी सरांवर पडली. वैयक्तिक काही आर्थिक अडचणींमुळे राहतं घर विकावं लागलं. तिथून पुढे भाड्याच्या घरात प्रवास सुरू झाला. आर्थिक अवस्था बिकट असल्यानं खूपच त्रासाचे दिवस सुरू होते. या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांच्या पाठीमागं भक्कमपणे उभ्या राहिल्या त्या म्हणजे त्यांच्या पत्नी विठाबाई उर्फ आशा. सरांचा स्वभाव तापट आणि रागीट, पण सगळं सांभाळून घेतलं त्यांच्या बायकोनं. दळवी सरांच्या या कठीण काळाच्या दिवसात खरी साथ आणि मदत मिळाली ती म्हणजे रामचंद्र आंबिलढोक आणि त्यांच्या पत्नी शैलजा आंबिलढोक यांची. तशी नात्यानं ती मेहुणीच. या कुटुंबानं त्यांच्या घराला भरपूर आधार दिला. दळवी सरांनी अशा कठीण परिस्थितीत हार न मानता अगदी प्रामाणिकपणे जीवन जगले. शाळेतील शिक्षकाची नोकरी त्यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोडली. त्यांनी मूळ गावी आमदार कैलासवासी संजय दादा गायकवाड यांच्या प्रेरणेनं श्री मसाई देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित संजय सिंह माध्यमिक विद्यालय हे हायस्कूल आपल्या गावी सुरू केले. अनंत अडचणीवर मात करत या हायस्कूलला मान्यता मिळवून आणली. या संस्थेच्या स्थापनेपासून ते या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष म्हणून आस्थागायत आहेत. 1997 साली हायस्कूलचं हे छोटंसं रोपटं त्यांनी लावलं, ज्याचं आज वटवृक्षात रूपांतर झालंय. या शाळेतून अनेक विद्यार्थी मोठमोठ्या पदांवर पोहोचलेले आहेत. त्याचवेळी त्यांनी आपल्या गावी 1.5 एकरात हापूस आंब्याची झाडे लावली. 23 वर्षानंतर आज त्याची एक छानशी बाग तयार झालीय. त्यांनी या झाडांना जगवण्यासाठी पाण्याची सोय नव्हती तरीही 1 किलोमीटरवरून कावडीने पाणी आणून ती सगळी झाडे जगवली. त्याचबरोबर मुलामुलींची लग्न झाली, संसार वाढला आणि बहरला.
आणि अचानक एक काळ रात्र आली. 5 मे 2011 रोजी त्यांच्या पत्नी अचानक हृदयविकाराच्या झटक्यानं मरण पावल्या. हा त्यांच्या आयुष्यातला सर्वात वाईट प्रसंग. 2011 पासून ते पत्नीच्या विरहामुळे थोडेसे निराश आहेत. होता सोन्याचा संसार, माझ्या राणीचा दरबार. पण त्यांना हे दुःख विसरण्यासाठी आजही त्यांची मुलं, मुली, सून, जावई, नातवंडे, नातेवाईक आणि मित्रपरिवार त्यांच्याशी अगदी प्रेमानं वागतात, त्यांची काळजी घेतात. त्यांनी आजपर्यंत ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना केली. ज्येष्ठ नागरिक संघाची स्थापना करताना वसंतराव देसाई उर्फ बाबूजी यांची साथ लाभली. एकता मित्र मंडळाची स्थापना केली. या सगळ्यांमधून त्यांनी शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कामकाज केलं. समाजासाठी ते खूप धडपडले. मग ते रस्त्याचं आंदोलन असेल किंवा पाणी प्रश्नासाठी 2 दिवस पोलीस कस्टडीमध्ये जाणं असेल. आमदार सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आणि शारंगधर देशमुख साहेब यांचे अत्यंत निकटवर्तीय, विश्वासू असणारे हे दळवी सर साहेबांच्या माध्यमातून त्यांनी भागातील रस्ते, गटारी, लाईट, विविध शासकीय योजना मंजूर करून दिल्या. अशा प्रकारे आजवरचा त्यांचा प्रवास अगदी 6 महिन्याचे असल्यापासून आजपर्यंत दुःखातून सुखाकडे, प्रगतीकडे झालेला दिसतो. श्री दळवी सर यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. क्षणभर थांबुनी जरा पाहतो मागे वळुनी, चंदन होऊनी उगळत जातो, या जगताला सुगंध देतो.